बाजरीची धुरी घ्यायचा प्रयोग चालू आहे इथे. बस ना बस सोळा आलेली आहे. आज पहिल्यांदा मी जेवणानंतर बोल खाते. अप्रतिम. मटकीची भाजी, शेवग्याची भाजी. ठीक आहे. सकाळी म्हणाला मना आज सकाळी कॉलेजला चाललेला आहे. 200 रुपये. हाँ जी. टॅबलेट येतोय. अरे ह्या पॅन्टीचं वजन 1 किलो आहे म्हणा. 1 किलोची पॅन्ट चक्क घालून जातोस तू. 1 किलो नाही. हाँ जी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळच्या 8 वाजलेले आहेत आता आणि मला आत्ता जस्ट गेले कॉलेजला. त्याला मला डबा घेऊन जा. तो म्हणला नको आई मला खूप उशीर होते आणि नाश्ता आहे कॉलेजमध्ये. म्हणलं ठीक आहे तो आता 4-5 वाजता येईल. म्हणलं खातो बाई. म्हणलं ठीक आहे. पैसे दिलेत त्याला. मज्जा आहे त्याची आज. तर मला आज टेरेसवरती नाही जाता येणार कारण टेरेसच्या दरवाजाला लॉक लावलेला आहे. 2 दिवस नाही जाता येणार. तिथं काहीतरी नवीन रूप दिलेलं आहे आमच्या टेरेसला. म्हणलं ठीक आहे नंतर जाता येईल. सकाळी मी अगोदर स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे मटकीची भाजी. कोंड्याची तुळशी मातेला जल अर्पण करत आहेत. टेरेसवर जाऊ शकत नाही पण आमच्या खिडकीतून सूर्यनारायणाचं दर्शन होतं. इथून दर्शन घेते. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. त्या कुंदा झाडाला एकदाच फुलं आले त्याच्यानंतर फुलंच नाही आले. फोंडेजींना मी जेवायला वाढते आणि फोंडेजींना जेवायला काल रात्रीच देणार आहे कारण फोंडेजी रात्री उशिरा आले आणि बाहेर जेवण करून आले. म्हणजे तुमच्या स्वयंपाक तसंच आहे. डाळ आहे, भाजी आहे, चपाती आहे, तेच गरम करून देते. मी काल रात्रीच्या शिळ्या चपाती तुकडे केलेले आहेत आणि आता तव्यावर गरम करत आहे तूप टाकून. तर हे तूप आहे. फोंडेजींच्या ऑफिसमध्ये एक शेतकरी आलेले आहेत. त्यांनी लोणी आणलेलं विकायला. तर त्या लोण्यापासून बनलेलं हे तूप आहे. खूप छान वास येतो याचा पण. मस्त वासाला. आता हे तूप पण मी खाणार आहे जेवण करते वेळेस. चल आता मस्त लाल लाल गरम होतील चपात्या. पण छान गरम केलं आहे तुपामध्ये मी. फोंडेजींचा डब्बा बनत आहे आणि वरून विमान चाललेलं आहे. आम्हाला काही आवाज येत नाही वरून विमान जाते आमच्या घराच्या टेरेसवर म्हणजे आकाशातून. ते सतारे रोज कधी 5-5 मिनिटाला विमान जातो. इतना परेशान होते हम कभी कभी. आज मटकीची भाजी, शेवग्याची भाजी. ठीक आहे. बघा गरम गरम चपाती आपके डब्बे के लिए. कितना आपका काम अच्छा है ना. सवेरे खा पी के डब्बा लेके जाओ सीधा शाम में आओ. मी गरीब असतो तुझा कामाला. जाते फोंडेजी आप चिंता न मी घरातलं सगळं काम करतो. हमको भी लगवा लो नोकरी. जा ना शोध ना प्रयत्न कर. मी दिले ना किती पैसे दिले फोंडेजी मला मिळालीच नाही सरकारी नोकरी. ये लीजिए डब्बा. तुला करू वाटते नोकरी. मी केली ना नोकरी. तुला करू वाटते का नोकरी. हो ठीक आहे मी तुझ्यासाठी जॉब शोधतो पण तिच्या वेळेस नको म्हणू नको. मी नाही मी व्हॉलंटरी घेणार. हा आप व्हॉलंटरी लो मैं जॉब तू 30-40 हजार रुपये. मी जसं घरातली स्वच्छता ठेवते तशीच ठेवायची स्वच्छता. हा ठीक आहे. मी आहे ना तुला आहे ना 30-40 हजारची नोकरी जरी मिळाली ना मी व्हॉलंटरीच घेतो. घ्या घ्या व्हॉलंटरी घ्या. हे घ्या चपात्या राहिलेल्या बनवायच्या मला. सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त मिरचीचा ठेचा वाटायचा आहे आणि देवपूजा राहिलेली आहे. देवपूजा दादू करेल. फोंडेजी करत असतात पण आज उशीर झाला फोंडेजींना. फोंडेजी गेले ऑफिसला. मी आता जेवण करत आहे. मस्त शेवग्याची भाजी, बाजरीची भाकरी, ठेचा आणि कांदा खात आहे. तुम्ही पण या टेस्टी जेवण करायला. टेस्टी जेवण झालेलं आहे आणि आता दादा जेवण करेल. त्याच्यानंतर माझी ही स्वच्छतेची कामं उरतात ते मी आता करून घेते. कैसा बना बेटा खाना. मटकी तिखट झाली की नाही. किचन आता स्वच्छ झालेला आहे. भांडी सुद्धा स्वच्छ धुलेले आहेत आणि ह्या आहेत बेडगी मिरच्या. खिडकीमध्ये वाळायला ठेवते. हळूहळू माझा पण आवाज व्यवस्थित होत चाललेला आहे आणि आता बरं वाटतं की आवाज व्यवस्थित झालेला आहे. त्रास पण कमी येतोय. खोकला वगैरे खूप कमी येतोय. नाहीतर 15 दिवस एवढ्या भयंकर गेले ना कल्पनाही करू शकत नाही. रात्र मी जागी राहायची. फक्त आता दादूची तब्येत थोडीशी बरी नाहीये त्यासाठी पप्पाने स्टीमर आणलेला त्याच्या
स्टीम घेते. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आता दुपारी थोडं आराम केला कारण आज माझे जॉईंट पेन होत आहेत. कारण 4-5 दिवस झालं कंटिन्यू चहा कॉफी पिण्यात येत आहे. त्याच्यामुळे माझे कदाचित वात वाढले असेल. त्यामुळे मला झोप लागली. चक्क 2 तास झोपलेली आहे. आणि आता पण असं वाटतं की आरामच करावं, झोपून राहावं. तर मी इथं अगोदर काढा शिजायला ठेवलेला मगाशीच. याच्यामध्ये आता मी गूळ टाकते. आत्ता हॉल झाडू मारते. जरा थोडासा कचरा झालेला आहे. केस कुठून येतात काही कळत नाही. इथं फोंड्याच्याने स्टीमर मागवलं दादूसाठी. दादूने इथं 3 दिवस झाले इथंच स्टीमर. तर इथंच बसतो, वाफ घेतो. काढा पण चांगला उकळलेला आहे. आणि हा काढा मी बनवलेला आहे सुंठेचा. सुंठ, इलायची, लवंग, गूळ. दादूला 1, मला 1. ये लो पुत्र, आराम से आराम से. मी हॉलमध्ये बसून काढा पिते. मस्त दिवस मावळलेला आहे. आता लाईट लावते अगोदर. जय श्री कृष्ण भगवान. इकडची लाईट लावली. दरवाजा उघडते. आता दिवस मावळते वेळेस दरवाजा उघड ठेवायचं असतं. आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनावं मला हे कळत नाहीये. काल सकाळची शेवग्याची भाजी आहे, मटकीची पण भाजी आहे, 4 चपात्या आहेत. भाजीच टेन्शन येतं मला. उद्या सकाळी काय भाजी बनवायची आणि संध्याकाळी काय भाजी बनवायचं त्याचं नियोजन माझं आत्ता असतं. तर फोंड्याच्यानंतर त्याप्रमाणे मी सांगत असते ही भाजी आणा ती भाजी आणा. तर आत्ता मला वाटतं सकाळची थोडीशी मटकी ठेवलेली आहे मी बिना शिजवलेली. त्याची पातळ आमटी करते आणि 2 भाकरी करते म्हणजे होऊन जाईल आमचं. मी अगोदर रव्याची खीर बनवत आहे कारण कालचं दूध बरंचसं शिल्लक आहे. म्हणजे त्याची खीर बनवून टाकावं जेणेकरून खाल्लं जाईल. खीर शिजते तोपर्यंत आम्ही संध्याकाळची पूजापाठ करून घेतो आणि नंतर मग मी राहिलेला स्वयंपाक बनवते. जय श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुद्ध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता. 2 भाकरी तयार झालेल्या आहेत माझ्या आणि खीर सुद्धा शिजलेली आहे. आता साखर, इलायची आणि थोडंसं केशर टाकते याच्यामध्ये. बाजरीची धुरी घ्यायचा प्रयोग चालू आहे इथं. दादाला खूप सर्दी झालेली आहे. त्याला म्हणलं घे बाजरीची धुरी जरा. ह्या प्लेटमध्ये मी 1 इलायची कुटून ठेवलेली आहे आणि थोडंसं केशर. आता याच्यामध्येच मी थोडीशी खडी साखर ठेवते. ठीक आहे. आणि हे सगळं एकत्रित दुधामध्ये टाकते. खीर चांगली शिजलेली आहे, छान घट्ट झालेली आहे. खमंग वास येत आहे, एकदम स्वादिष्ट वास येत आहे. आमटी पण छान शिजलेली आहे मटकीची. आता फक्त फोंडेजी आणि मनाची वाट बघते मी. त्यानंतर आम्ही जेवण करतो. फोंडेजी आलेले आहेत फायनली. 1 तास झालं वाट बघते फोंडेजी. 8 ते 9 वाजले आता. जेवण करण्यासाठी वाट बघत होते. सगळं जेवण थंड झालं. इस पे क्या कहना है आपको जी? नो वर्ड्स. पता है चिरंजीव अजून आला नाही. मना अजून आला नाही. सकाळी 8 वाजता गेलेला आहे. फोन केला का? केला 2 वेळेस केला. म्हणला येतोय म्हणलं आता जस्ट केला. म्हणलं ये पण आम्ही जेवायला बसतो. येतो म्हणलं तुम्ही जेवण करा. कुठे विचारलं? मित्राकडे काहीतरी प्रोजेक्ट बनवते. ठीक आहे. हात पाय 2 लोक खाल्लं. बस ना बाळा बस. स्वराली आलेली आहे. काय आहे स्कूलमध्ये? स्कूलमध्ये डोनेशन करायचं ना पुअर पीपलसाठी. अच्छा ठीक आहे ठीक आहे देते बाळा. बस ना घे बाळा. थँक्यू. हां 100 घे. तिच्या पप्पांचे आणि आपलं ठीक आहे. तू लिहिलेलं आहे. छान छान गुड वर्क. ओके बाय बाय. हे आहे दादूच ताट. खाले बेटा. दादू म्हणतोय भाकरी आणि खिरीचं कॉम्बिनेशन कसं काय? ठीक आहे ना. मला संध्याकाळच्या वेळेस कुठं चपात्या बनवत बसायच्या. चपात्या आहेत घेतोस का मग? सकाळच्या आहेत. खाय का? नाही ठीक आहे. दादूला भाकरी पसंत आहे तशी. फोंडेजी ठेचा घ्या. सकाळी बनवलेला. फोंडेजीनं सकाळची शेवग्याची शेंग दिलेली आहे. किती घेऊ? जितना मन चाहे खा लो. आम्ही जेवण करत आहे. तुम्ही पण या जेवण करायला. अरे तू ज्या इंग्लिशवर गर्व करतोय ना की आमच्याकडे एखादा शब्द चुकल्यानंतर हसतो. तुला आम्ही इंग्लिश ते लायक बनण्यासाठी आम्ही तुला इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकले. लक्षात ठेव. आणि गर्व करायचं नाहीये की मला हे येतंय मला ते येतंय. इंग्लिश ही फक्त
पैसा कमवण्याची लँग्वेज आहे. आपली मातृभाषा मराठी आहे, राष्ट्रभाषा हिंदी आहे, हीच बोलायची. शेवटी पैसेच कमवायचे. हा, पैसे कमवण्यासाठी इंग्लिशचा वापर करायचं, पैसे लक्षात ठेव. तेही तुम्हाला नोकरी करण्यासाठी. तू रशियामध्ये जा, चीनमध्ये जा, त्यांच्या देशामध्ये चीनी भाषा, रशियन भाषाच बोलावं लागते तुला, लक्षात ठेव. इंग्रजीला तिथं महत्व नाहीये. एक आपलाच देश असा आहे की इंग्रजीला एवढं महत्व येते, पूर्ण इंग्रजी भाषा सगळीकडे चालते. असे सगळीकडे म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये इंग्लिश भाषेला महत्व आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाच इंग्लिश पण भाषा एकदम हे करायला पाहिजे. जसं मेघालयने आपली भाषा कालबाह्य केलेली संस्कृत भाषा, तसंच देश स्वतंत्र झाल्यानंतर आपलं जे काँग्रेस होतं तेव्हाच त्यांनी इंग्रजी भाषा कालबाह्य करायला पाहिजे होती आणि पूर्वीची भाषा आपली संस्कृत भाषा आणायला पाहिजे होती. क्या करे, गुलामगिरीची भाषा आहे इंग्रजी भाषा. आज पहिल्यांदा मी जेवण झाल्यानंतर गोड खाते, ना तर जेवणाच्या अगोदरच मला गोड खायला आवडतं. अप्रतिम बासुंदी म्हणजे बासुंदी. तुम्हाला कसं वाटतं? छान. सकाळी 8 वाजता गेलेला आणि आता 10 वाजता आलेला आहे. हा, आपल्याकडे 10:30. कुठं होता एवढा वेळ? सकाळी 8 पासून ते 6:30 पर्यंत सावित्रीबाई फुले विद्यापीठ हा इथे येतो. अरे मला तू जवळजवळ 14 तास बाहेर, 14 तास. लक्षात माझं काम करायचं म्हणलं तर एवढं काही काम. कधी काय 4 दिवस घरी होता, 4 दिवस असं वाटतं कधी जातोय कॉलेजला, कधी जातोय. आणि आज चक्कर 4 दिवस सगळं भरून काढलं, 14 तास बाहेरच. ऐसा मत किया कर, जल्दी आया कर, मैं परेशान हो गई बेटा. ओ भाई, मंडल सर्टिफिकेट मिळालेलं आहे. कसलं देखा जल्दी. नाव नाही लिहिलं. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, 1 दिवसीय राष्ट्रीय परिषद, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन. हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे म्हणाला. चल जेवण कर. मनाच्या कॉलेजला जेवण पण होतं. काय काय होतं? सकाळी पोहे आणि उपमाचा आणि शेव. अच्छा, किती खाव किती. अरे वा, पण होता ते द्यायचं आणि खायचं. भारी. आणि नंतर दुपारचं जेवण, बटाट्याची भाजी करीवाली, डाळ भात, पापड नाही का ते ट्रायंगल वाले पापड ते, नंतर चपाती किंवा पुरी, नंतर वांगीची भाजी, गाजर एकदम प्रॉपर. तेरी तो आज लॉटरी लग गई बेटा. मेजवानी होती आज कॉलेजमध्ये. कॉलेज नाही, युनिव्हर्सिटीत. हा, युनिव्हर्सिटीमध्ये. युनिव्हर्सिटी भरपूर खर्च करते. गेलोच नाही. हा, युनिव्हर्सिटीमध्येच होता. युनिव्हर्सिटीमध्येच होतो. हा, ठीक आहे. मी युनिव्हर्सिटीमध्ये 7-8 महिने जॉबला होते ना, सारखं जेवण असायचं आणि पेढे तर रोजच पेढे. मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटला होते मी, तर चांगलं वाटायचं मला. पण ते 7-8 महिन्यासाठीच काम होतं, त्यानंतर घरी